अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत। या प्रकरणावरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। एका घोटाळ्यासंदर्भातील भाजप संबंधित एक फाईल अजित पवारांकडे होती, त्याबाबतचं वक्तव्य त्यांनी 15 जानेवारी रोजी केलं होतं आणि पुढच्या 10 दिवसात त्यांचं अपघाती निधन होतं। या रहस्यमय अपघाताची सविस्तर चौकशी करावी अशी मागणीच आता राऊतांनी केलेली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या आरोपांना राऊतांनी समर्थन देत एक नवा दावा केल्यामुळे अजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत आता उलटसुलट चर्चांना उधाण आल्याचं दिसतंय। अजित पवारांच्या विमान अपघातावरून राजकीय वाद। भाजपच्या घोटाळ्याची फाईल पवारांकडे होती। संजय राऊतांचा खळबळजनक दावा। अजित दादा ने ये कहा था कि मैं पुराने घर में जाना चाहता हूँ। फिर अजित दादा ने कहा, उसके बाद बीजेपी के लोगों ने अजित दादा को धमकाया कि अभी तक आपकी सिंचन घोटाले की फाइल बंद नहीं हुई है भाई। ये धमकी थी अजित पवार। फिर अजित पवार ने जवाब दिया, मेरी बात छोड़ दीजिए, आपके सिंचन घोटाले की फाइल मेरे पास है। उसके बाद 10 दिन बाद अजित पवार की रहस्यमयरीत्या मौत होती है। उसका क्या अर्थ है? मुझे तो जस्टिस लोया की याद आ गई। संजय राऊतांनी केलेली ही सर्व विधानं महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी कलाटणी देणारी आहे। अजित पवार मूळ राष्ट्रवादीमध्ये परतण्याच्या तयारीत होते। स्वगृही परतण्यासंदर्भात संबंधितांशी त्यांच्या चर्चा सुरू होत्या। त्याच काळात त्यांच्या अपघातात निधन होणं संशयास्पद आहे। त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनीही विमान अपघाताबाबत विविध प्रश्न उपस्थित केले आहेत। त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। प्रश्न असे आहेत की विमानाचं टेक ऑफ किती वाजता होतं, अचानक ज्या पायलटची हिस्ट्रीच दारूची आहे, ज्याला सस्पेंड केलंय, जे विमान नादुरुस्त आहे, आता सीआयडी चौकशी संदर्भात स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी तसे निर्देश दिले, तशी चौकशी सुरू पण आहे। पण उच्चस्तरीय पण चौकशी याची झाली पाहिजे। स्वतः केंद्राने यात लक्ष घातलं पाहिजे की हे काय आहे, हा घात आहे की घातपात घडून आणलाय की अपघात आहे। 5व्या दिवशी मग थोडासा विचार केल्यानंतर की हा अपघात आहे का घात आहे। जे कॅप्टन को पायलट हे ऐन टायमाला दोन्ही ट्रॅफिकमध्ये अडकले सांगितलं आणि बदलले गेले। आम्ही पंतप्रधान मोदी साहेबांना, माननीय अमित साहेबांना सुद्धा विनंती करतोय की उच्चस्तरीय ही चौकशी करून महाराष्ट्राच्या जनतेसमोर सांगावं हा घात आहे की अपघात आहे। राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या संशयाला दुजोरा देत संजय राऊतांनी संशयाच्या वातावरणाला अधिकच बळ दिलंय। त्यांनी अजितदादांचा विमान अपघाताला जस्टिस लोया प्रकरणाची जोड देत या प्रकरणाचं गांभीर्य अधिकच वाढवलेलं आहे। या घटनेला हा अपघात नाही तर घातपातच म्हटलं जात आहे। एक नक्की की दाल में कुछ तो काला लगता है आणि याची चौकशी निपक्ष होणे आणि त्यातून जे काही हे पुढे येईल ते सत्य असं समजावं लागेल। विमान लँड होणार होतं आणि आकाशामध्ये होतं तेव्हा क्लिअर कट दोन व्हिडिओ जे आलेले आहेत त्यामध्ये कशा पद्धतीने विमान लँड होताना एकदम टिल्ट होतं, असं जात असताना एकदम टिल्ट होतं आणि कसं कोसळतं आल्यामुळे अनेकांना त्याच्या बाबतीत शंका उपस्थित अनेक मंडळी करतायत। पण शेवटी आता ब्लॅक बॉक्स जो राहतो विमानातला तो हाती लागलेला आहे। तज्ज्ञ मंडळी त्या बाबतीत संपूर्ण ब्लॅक बॉक्समध्ये तपासणी केल्यानंतर काय गोष्टी पुढे येतात हे संपूर्ण माहिती हळूहळू पुढे येईल। असे विमान अपघात ज्यावेळी होतात त्यावेळा चौकशी समित्या नेमल्या जातात, त्यांचं ब्लॅक बॉक्स जो असतो त्याचं विश्लेषण केलं जातं आणि त्यानंतरच ते कळेल। आज ते बोलणं हे अतिघाईच होईल। चर्चा करणाऱ्यांना त्या दिवशी पवारसाहेब स्वतःच म्हणाले की हा अपघात आहे म्हणून। त्यामुळे जर पवारसाहेबच जर अपघात आहे म्हणत असतील तर इतके वर्ष ते राजकारणात आहेत, समाजकारणात आहेत। अजित पवारांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात अनेक धक्कातंत्र सुरू आहेत। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत। आता या संदर्भातलं इन्व्हेस्टिगेशन हे DGCAने सुरू केलेलं आहे आणि DGCA हीच कॉम्पिटंट अथॉरिटी आहे
त्यामुळे त्यांच्या रिपोर्टनंतर त्या संदर्भातली पुढची कारवाई आपण करू शकतो. अजित पवारांच्या निधनानंतर विमान अपघाताची चौकशी विविध स्तरावर सुरू आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाला असून त्यातून अपघाताचं कारण समोर येईलच. मात्र त्याआधी अनेक राजकीय नेते त्यांना मिळालेल्या अपुऱ्या माहितीच्या आधारावर आरोप प्रत्यारोपांचं वादळ निर्माण करत आहे. अपघाताच्या दिवशी संबंधित विमान कंपनीकडून विमानातून प्रवास करणाऱ्या 5 प्रवाशांचे बोर्डिंग डिटेल्स मिळाले होते. त्याच्या आधारेच विमानातील पायलट्स आणि क्रू मेंबरची माहिती मिळाली होती. आता होणारे आरोप हे राजकीय स्वार्थासाठी केले जात असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तपास यंत्रणांना अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळालाय. त्याचा प्राथमिक अहवाल लवकर मिळाला असला तरी त्याचे सर्व रेकॉर्ड्स येण्यास अनेक महिन्यांचा कालावधी लागू शकतो. विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्समधून अधिकृत माहिती मिळते. प्राथमिक माहिती काही दिवसात मिळाली तरी ती अधिकृत मानता येत नाही. गंभीर अपघातामध्ये या संपूर्ण प्रक्रियेसाठी 1 वर्षापेक्षा अधिकचा काळ लागण्याची शक्यता असते. ब्लॅक बॉक्सचा संपूर्ण तपास अमेरिकेतील हनीवेल एरोस्पेस सारख्या नामांकित कंपन्या करतात. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर ग्राफ याची अहवालात्मक नोंद करावी लागते. ब्लॅक बॉक्समधील संग्रहित माहिती एकत्रित करण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची असते. तपास यंत्रणा मिळालेल्या माहितीचं सखोल विश्लेषण करून अंतिम अहवाल देतात. अलीकडच्या राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोपांचं वादळ उठवण्याची स्पर्धा नेत्यांमध्ये लागली आहे. अपुऱ्या माहितीच्या आधारे नेते स्वतःच विश्लेषकांच्या भूमिकेत विधाने करू लागले. अशा आरोप प्रत्यारोपांमध्ये आणि वाद प्रतिवादात अनेकदा त्या प्रकरणाची वस्तुस्थिती बाजूला पडते. राजकारण्यांनी सोयीचं राजकारण करावं, मात्र त्यामुळं घटनेचं गांभीर्य हरवत असलं तर त्या गोष्टींना वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताचं राजकीय विश्लेषण कोणत्या थराला पोहोचतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.